राधानगरी इथं दसरा सणानिमित्त सकाळी 11 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत बैलगाडी, घोडागाडी बाजारपेठेतून पळवण्यात आल्या. 4 वाजता लिंगोबा, ज्योतिबा, अंबाबाई या 3 देवतांच्या पालख्या वाजत-गाजत मिरवणुकीने राधानगरी बाजारपेठेत असणाऱ्या माने हॉटेल इथं ठेवण्यात आल्या. हत्तीमहाल येथून महादेव देवाची पालखी वाजत-गाजत राधानगरी मेन रोडवरील केरकर यांच्या दारात ठेवण्यात आली. त्यानंतर लिंगोबा, ज्योतिबा, अंबाबाई, महादेव या 4 देवतांच्या पालख्या वाजत-गाजत गावातून ग्रामस्थ मानकरीसह तुळजाभवानी अंबाबाई इथं आणल्या. मानकऱ्यांच्या हस्ते आपट्याची पानाची पूजा करून मानकरी राजाराम रामचंद्र पाटील यांच्या हस्ते सोन्याच्या झाडाला तलवार मारून सोनं ग्रामस्थ लुटले. शाहू तरुण मंडळांमार्फत 10 तोंडी रावणाची प्रतिमा उभी केली होती. रावण दहन करण्यासाठी बोली लावण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूरच्या जयदीप गायकवाड यांनी 11,500 रुपयाची बोली लावून मान पटकावला आणि त्यांच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात आलं. त्यानंतर देवदेवतांच्या पालख्या वाजत गाजत मानकरीसह गावामध्ये नेण्यात आल्या. त्यावेळी ठिकठिकाणी महिला ग्रामस्थांच्या वतीनं आरती ओवाळून सोनं अर्पण करण्यात आलं.